आपल्या महाराष्ट्रात अनेक धार्मिक स्थळं आहेत, त्या धार्मिक स्थळांच्या अनेक आख्यायिका सांगितलेल्या जातात, त्यावरनं अनेक परंपरा सुद्धा जपलेल्या आहेत। मात्र तुम्ही असं ऐकलंय का एखाद्या गावाचं नाव ज्या गावामध्ये शेकडो वर्ष लग्न समारंभच पार पडलेला नाहीये, त्या गावात एकही दुमजली घर नाही, पलंग सोफा वापरणं वर्ज्य? बघूया त्या गावासंदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट। देवी कुमारी काय आणि आमच्या गावामध्ये लग्न लागत नाही। जे देवीचं वास्तू आहे याला माड्या होत्या, जीर्ण झाल्या, पण दुमजली घर बांधू नये अशी त्यांची इच्छा आहे। पलंग नाहीच आमच्या गावात पहिले, पण जुन्या लोकांना माहित, आता आपल्याला तरी का माहित। तुमचा कानावर विश्वास बसला नसेल ना, मात्र महाराष्ट्राच्या संभाजीनगरातल्या हिवरात चौंढाळा गावचं हे वास्तव आहे। मागच्या शेकडो वर्षांपासून या गावात ना सनई चौघड्यांचे सूर घुमलेत, ना मंगलाष्टकांचे सूर, ना वधूवरांच्या डोक्यावर आशीर्वाद देणाऱ्या अक्षता पडल्यात। कुटुंब कितीही वाढलं तरीही घरावर मजले चढले नाहीत, की घरात पलंग सोफा या वस्तू आल्या नाहीत। इथं पहिल्यानी देवीचं लग्न होणार होतं, पण ज्यावेळेस वराडा तिकून वराडा येत असताना पाणी करून वराडाच्या इथं शिळा झालेल्या आहेत, त्याच्यामुळे देवी कुमारी काय आणि आमच्या गावामध्ये लग्न लागत नाही। लग्न शिवाच्या बाहेर इथं मारुतीचं मंदिर आहे, आमच्या गावात मारुतीचं मंदिर नाही। शिवाच्या बाहेर आपण पहिल्यापासून लग्न लावतो आणि आजपर्यंत कोणी गावात लग्न लावायची हिंमत केलेली नाही। मारुतीचं मंदिर इथं बांधायला लागले होते, पण ते पडून जातं, दिवसभर बांधलं का रात्री पडून जातं। ते कुठं बांधलं होतं? ह्या इथं पलीकडे पाठीमागं शाळेपाशी, शाळेच्या पाठीमागूनच होतं। असं दिवसभर बांधायची आणि संध्याकाळी जेवण खावणं करून आपण झोपलो, समजा सकाळ जायला ती पडेल राहील। अनेक गावांमध्ये अनेक आख्यायिका सांगितल्या जातात, अनेक प्रथा परंपरा पिढ्यानुपिढ्या जपल्या जातात। त्यामध्ये देवावरची श्रद्धा किंवा देवाच्या कोपाची भीती असते। त्या गावाविषयी सुद्धा अशीच एक आख्यायिका सांगितली जाते। देवीला बाज पलंग आहे, बाज पलंग असल्यामुळं काही भाविकांचं असं आहे की आपण बाज पलंग वापरू नये। देवीला आहे, आपण नाही वापरायचं, देवी त्याच्यावर झोपते, आपण नाही झोपायचं, असं त्यांची एक भावना आहे। तसं देवीला देवस्थान हे जे देवीचं वास्तू आहे याला माड्या होत्या, जीर्ण झाल्या, त्या कारणाने लोकांची इच्छा जशी बाज पलंगाची आहे किंवा आपणही दुमजली घर बांधू नये अशी त्यांची इच्छा आहे। आख्यायिकेनुसार गावात आलेल्या वऱ्हाडाची विहा मांडवा ही दगडी शिळा झाली। ग्रामदेवता रेणुका माता कुमारिका असल्यामुळे गावात लग्न समारंभ पार पडत नाही। माता पलंगावर बसलेली असल्यामुळे इतरांनी पलंग सोफा वापरायचा नाही आणि मातेच्या मंदिरापेक्षा आपलं घर उंच होऊ नये म्हणून घरावर मजलाही चढत नाही। श्रद्धेपोटी गेली कित्येक शतकं ही परंपरा जपली जाते। बाज नाही, पलंग नाही, बाळतीन आमची खालीच आहे, आमच्या गावात लग्न लागत नाही। पलंग नाहीच आमच्या गावात पहिले, पण जुन्या लोकांना माहित, आता आपल्याला तरी का माहित। आमच्या गावामध्ये लग्न लागतच नाही, कारण देवी कुमारी काय, त्याच्यामुळे लग्न लागत नाही आमच्या गावामध्ये। पलंग नाही, बाज नाही, काही नाही आमची। तर लग्न तिकडं मारुतीच्या मंदिराकडे लागतं, 2 मारुती आहे, तर मग तिकडे जुन्या मारुतीच्या मंदिराकडे लग्न लागतं गावाबाहेर। पहिलं वराडा आलं होतं, मग ते पहिल्यांदा वराडा आलं होतं इथं गावामध्ये, लग्न लागलं होतं आणि ते वराडा आलं होतं ना, तर मग ते वराडा असं गुप्त झालेलं आहे इथं, तर त्याच्या अशा शिळा बांधल्यात, तर मग त्याच्यामुळं काही आमच्या गावामध्ये लग्न लागत नाही। सध्या आपण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील चौंडाळा गावातील रेणुका माता मंदिरात आहोत आणि याच मंदिराच्या आख्यायिकेवरून गेली अनेक दशके ग्रामस्थांनी आपली मुलांची लग्न या गावात न लावता शेजारील गावामध्ये लावली जातात। त्याचबरोबर घरामध्ये कुठल्याही पद्धतीचं सोफा पलंग या ठिकाणी ठेवलं जात नाही आणि त्याचबरोबर घराची उंची देखील मंदिराच्या खालीच, म्हणजे दुमजली घर एकही या गावामध्ये नाही। असा हा अनोखं गाव आहे आणि देवीच्या श्रद्धेपोटी येणाऱ्या काळातही आम्ही हीच परंपरा अशाच पद्धतीने जोपासणार असल्याचं मत या ठिकाणी गावकऱ्यांनी व्यक्त केलंय। कॅमेरा पर्सन अमोल वाघुलेसह मी सचिन झिरे, पुढारी न्यूज, चौंडाळा, छत्रपती संभाजीनगर।